नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया एकदम टेस्टी असं कॅरमल पुडिंग। तर हे आपण ब्रेड पासून बनवलेलं कॅरमल पुडिंग आहे। यामध्ये आपण काय काय यूज केलं हे आपण पाहणार आहोत। तर बघा, हे एकदम मस्त असं तयार झालेलं आहे। कट केल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल ते किती छान दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतं। तर त्यासाठी मी ते 4 ब्रेड घेतलेले आहेत आणि त्याच्या बाजू मी कट करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बाजू त्याच्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी ते त्याच्या बाजू कट करून घेतलेल्या आहेत। तर आता त्यामध्ये 1 वाटी आपण साखर घालून घेऊया आणि अर्धी वाटी यामध्ये मी कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत। नंतर आता यामध्ये आपण 2 वाटी यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही दूध इथे कमी जास्त करू शकता, तुम्हाला जास्त दूध लागलं तर तुम्ही जास्त दूध घालू शकता। नंतर आपण याची एकदम फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता आपण कॅरमल पहिल्यांदा करून घेऊया। तर 1 वाटी साखर मी एका पॅन मध्ये टाकून घेतलेली आहे। आता गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि ही साखर आपण सर्व बाजूने अशी पसरून घेणार आहोत आणि अशीच आपण तिला सोडून देणार आहोत। तर बघा, आता याचं कॅरमल व्हायला सुरुवात व्हायला लागलेली आहे। तर जास्त यामध्ये चमचा फिरवायचा नाही, कारण साखर लगेच चिकटली जाते। तर असंच कमी गॅसवर 5 मिनिट आपण याला कॅरमल करून घेणार आहोत। तर बघा, साखर आपली कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे। जास्त साखर कॅरमल होऊ द्यायची नाही, कारण नंतर त्याचं थोडंसं करपट असा वास लागतो। त्यामुळे बघा, आता इथे आपली साखर चांगली कॅरमल होत आलेली आहे। तर थोडी साखर राहिली, आपण तिला विरघळून घेऊया चांगली। तर असं पॅन फिरवून घ्यायचं आहे आणि पूर्ण साखर चांगली विरघळू द्यायची आहे। तर आता आपलं इथं सगळी साखर विरघळून झालेली आहे बघा। तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही इथे काढताना एकदम सेफली काढा, कारण इथे कॅरमल पोळायची शक्यता जास्त असते। तर आता आपण हे सर्व बाजूने फिरवून घ्यायचं आहे। बघा, हे बाउलमध्ये आपण चांगलं फिरवून घेतलं आहे। नंतर इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं आहे आणि आपण करून घेतलेली पेस्ट यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे। तर विस्करच्या साहाय्याने आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। हे खाली लागायची शक्यता असते, त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे आणि हे एकदम चांगलं आता आपण शिजवून घेणार आहोत। तर 5 ते 6 मिनिटं याला शिजायला लागतात। बघा, याला आता एकदम घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे। तर आपण याला अजून थोडंसं शिजवूया, याचा थोडा अजून कलर चेंज होऊपर्यंत याला शिजवूया। बघा, हे मस्त असं शिजले गेलेलं आहे। तर आता हे आपण ज्यामध्ये आपण कॅरमल काढलेलं आहे त्या बाउलमध्ये ओतून घेणार आहोत। तर आपलं कॅरमल थंड झालेलं आहे। आता त्यावर आपण हे कस्टर्ड ओतून घेऊया। नंतर आता याला आपण फॉईल पेपरने चांगलं पॅक करून घेणार आहोत। तर एक फॉईल पेपर घ्यायचा आहे आणि याला आपण पॅक करून घेऊया आणि आता आपण याला स्टीम देऊन घेणार आहोत। तर फॉईल पेपरने याला चांगलं पॅक करून घ्या आणि नंतर गॅसवर आपण एक पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि अशा प्रकारचं एक स्टँड मी ठेवून घेतलेला आहे। तर आता आपण हा बाउल यावर ठेवून घेणार आहोत आणि यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी कमी गॅसवर याला स्टीम देऊन घ्यायची आहे। तर अर्धा तास याला आपण असंच झाकून ठेवणार आहोत। बघा, अर्ध्या तासाने याला चांगली स्टीम झालेली आहे। आता आपण याचं फॉईल पेपर काढून घेऊया। आता फॉईल पेपर काढल्यानंतर आपण याला 4 ते 5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। तर याला फ्रीजमध्ये 4 ते 5 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 तासाने एकदम मस्त असं आपलं कॅरमल पुडिंग तयार झालेलं आहे। तर हे खायला एकदम टेस्टी लागतं। फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे एकदम थंड असते, उन्हाळ्यात खाण्यासाठी हे खूप छान लागते आणि मस्त असं याची टेस्ट आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।